प्रश्न सुटेल कसा? सुटेल कसा? तर त्यासाठी आपली ताकद पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं आपण जमाई होतो, थोड्या प्रमाणात जमा होतो, अधिक प्रमाणात जमा व्हायला पाहिजे तसेही होतात. पण जमा झाले की एक कथा सांगतो. एक शिकाऱ्याने एका बाजारामध्ये तित्र आणली विकायला. तित्र विकायला आणली. एका पिंजऱ्यामध्ये 10 तित्र ठेवली, त्याची किंमत 500 रुपये ठेवली. आणि एक दुसरा पिंजरा होता, रंगीत पिंजरा होता एकदम, त्याला मस्त रंगरंगोटी केली होती, सोन्यासारखा पिंजरा होता. आणि त्याची एक तित्र ठेवला. तुमच्या आमच्यासारखा गेला तित्र घ्यावा म्हटलं गणेशपूरच्या बाजारातून शुक्रवारी. त्याने विचारलं की हे 10 चित्राची किंमत किती आहे? तो म्हणे 500 रुपये. मायासारख्याची तुमच्यासारख्याची नजर गेली की एवढा सुंदर पिंजऱ्यामध्ये एक दुसरा चित्र ठेवलेला आहे, त्याची किंमत विचारली तर तो म्हणे मी विकत नाही म्हणे. हा हट्टाला पेटला. धनगर एकदा हट्टाला पेटला तर मग तो काय पाहत नाही. अरे काय बोलतो म्हणे, 500 रुपये का 1000 रुपये देतो एका चित्राची? पण चित्र घ्यायचा हाच. तो म्हणे 1000 रुपयाला देत नाही. मग 2000 देतो. मग ठीक आहे म्हणजे 2000 दे. धनगर म्हणला 2000 देतो, पण 2000 रुपये किमतीचा एक चित्र असं काय आहे? इकडं 10 चित्र 500 ला भेटायला लागले. तो म्हणे हा चित्र हुशार आहे म्हणे, ह्याला मी पाळलेला आहे म्हणे. ह्या दुसऱ्या चित्रांची भाषा मला येत नाही शिकारी म्हणे, या चित्राला येते. आणि या चित्राला मी सांगतो की हे सगळे जमा करून आण. आणि या सगळ्या जमा करून आणले की यांना ऐकतो म्हणे, याला मस्त सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. मेंढपाळ जमा होतात, तुम्ही आम्ही सगळे ताकदीने जमा होतो. त्याच्यावर समित्या तयार केल्या जातात. लढायला आपण असतो, बोलायला दुसरेच असतात. तिकडं त्यांना खूर आणि आखूर मधला फरक माहित नाही. अशा वेळेस त्या ठिकाणी बोलण्यासाठी जर नानाभाऊंसारखी माणसं, दादराभाऊंसारखी माणसं, रामामामांसारखी माणसं जर असतील. अहो मी तर इतकी आंदोलनं केले, मामाने सांगितलं रामा मामा 2022ला 21ला आम्ही आंदोलनं केली. आंदोलन मोठं झालं की ते गायब करून टाकल्या जायचं. आणि त्या समितीला चर्चेला आम्ही नसायचो. आम्ही का नसायचो? कारण आम्ही त्या ठिकाणी आपली बाजू मांडू ताकदीने. आम्ही का नसायचो? कारण आम्ही त्या ठिकाणी आपली बाजू मांडू ताकदीने. हा नसलाच पाहिजे, हे नसलेच पाहिजे. आणि अशी तितर घेतलेले आहे. आणि अशा तितरांना सोन्याचे पिंजरे, काही पदं दिल्या जात असतील, महामंडळ वाटल्या जात असतील, पण जमा करून आणा हे सगळे. समाजाने अशा तितरांचा लिलाव करायची आता वेळ झालेली आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. मी एक ऐकत होतो, एका दलित पॅंथर नावाची, काळे साहेबांनी सांगितलं की ज्या समाजाला पाणी प्यायची सुद्धा परवानगी नव्हती,